कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कुमारी सानिका राहुल आवाडे तसेच पंचायत समितीचे उमेदवार सनी औळकर व प्रियांका खोबरे यांच्या विजयासाठी भाजपने प्रचाराची धार अधिक तीव्र केली असून मतदारसंघात घराघरात जाऊन थेट संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे। या प्रचार मोहिमेचे नेतृत्व माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे करत असून मतदारसंघातील प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि प्रभावी नागरिकांच्या घरी जाऊन ते भाजपने आजपर्यंत केलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा मांडत आहेत। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोरोची व परिसरात राबविण्यात आलेल्या योजना, निधी व विकास कामांची माहिती देत भाजपच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन ते करत आहेत। प्रचारादरम्यान माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भाजपचे विकासाचे विजन स्पष्ट करत सांगितले की पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि महिलांचे सक्षमीकरण या क्षेत्रात भाजपने भरीव काम केले आहे। फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारा पक्ष म्हणून भाजप आहे। त्यामुळे कोरोचीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असे ते म्हणाले। माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनीही मतदारांशी संवाद साधताना सांगितले की कोरोची मतदारसंघात भविष्यात अधिक भक्कम विकास कामे उभी करण्यासाठी भाजपचे सक्षम नेतृत्व आवश्यक आहे। कुमारी सानिका आवाडे, सनी औळकर व प्रियांका खोबरे हे तिन्ही उमेदवार तरुण, ऊर्जावान व जनतेशी थेट नाळ जोडणारे आहेत। त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे म्हणजे विकासाला साथ देणे होय, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या घराघरातील प्रचार मोहिमेला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भाजपच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे। महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांप्रती विश्वास दर्शवून भाजपला पाठिंबा देण्याची ग्वाही केली। कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने सुरू केलेली ही संपर्क मोहीम निवडणूक प्रचाराला नवे बळ देणारे ठरत असून येत्या काळात भाजपची ताकद अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे।